कधी ऐकले का कोणीतरी विमानातून पैसे घेऊन अचानक गायब झाल्याचं? चला तर आज जाणून घेऊया त्या अनोख्या माणसाची कथा, जे 50 वर्षापासून एक मोठं रहस्य आहे. 24 नोव्हेंबर 1971 साली थँक्स गिव्हिंगचा दिवस होता. एका माणसाने डॅन कूपर या नावाने तिकीट घेतलं आणि नॉर्थ वेस्ट एअरलाइन्सच्या फ्लाईट 305 मध्ये पॅसेंजर म्हणून चढला. कूपर हा दिसायला साधा सुद्धा माणूस वाटत होता. त्याने काळा कोट घातला होता, म्हणजे सूट बूट घातलेले होते आणि हातात एक साधं ब्रीफकेस होतं. कूपरने फ्लाईट मध्ये प्रवेश केल्यावर कुणालाही काही संशय आला नाही. त्याने आपल्या सीटवर बसून बर्बन नावाचे एक ड्रिंक मागवलं. विमान हवेत उड्डाण घेतल्यावर काही वेळाने कूपरने एका फ्लाईट अटेंडंटला एक छोटीशी चिठ्ठी दिली. सुरुवातीला तिला वाटलं की हे फक्त साधी चिठ्ठी आहे, पण जेव्हा तिने चिठ्ठी उघडून वाचली तेव्हा तिला एक मोठा धक्का बसला. त्या नोटमध्ये कूपरने लिहिलं होतं, माझ्याकडे बॉम्ब आहे. कूपरने त्या फ्लाईट अटेंडंटला सांगितलं की तिने ताबडतोब पायलटकडे जाऊन त्याच्या मागण्या सांगाव्यात. कूपरने सांगितलं की त्याला $2 लाख, जे त्या काळातली मोठी रक्कम होती, आणि एक पॅराशूट पाहिजे. त्याचं म्हणणं होतं की जर त्याला हे सगळं मिळालं नाही तर त्याच्याकडे जो बॉम्ब आहे तो स्फोट करेल. जेव्हा फ्लाईट सीटला उतरली तेव्हा त्याच्या सगळ्या मागण्या पूर्ण करून दिल्या गेल्या. $2 लाख रोख रक्कम आणि एक पॅराशूट देण्यात आले. कूपरने सर्व विमानातून प्रवाशांना खाली उतरवलं आणि काही फ्लाईट क्रूला आपल्या सोबत ठेवलं आणि विमान पुन्हा हवेत घ्यायला सांगितले. कूपरने पुढे एक अजब आदेश दिला, फ्लाईटला फक्त 10,000 फूट उंचीवर अगदी हळू उडावं आणि थेट दक्षिणेकडे मेक्सिकोला जावं. हे सर्व ऐकून फ्लाईट मधल्या सर्व लोकांना धक्का बसला, कारण हे वेगळीच मागणी होती. त्याच्या या विचारांमुळे त्याचं धाडस स्पष्ट होत होतं. रात्रीच्या अंधारात फ्लाईट उडत असताना कूपरने विमानाच्या मागचा दरवाजा उघडायला सांगितला. दरवाजा उघडताच जोरदार वारा आणि थंडी आत येऊ लागली, पण कूपरला त्याची भीती नव्हती. तिने रोख रक्कम आणि एक पॅराशूट लावून घेतलं. मग एका झटक्यात त्याने विमानातून उडी मारली. त्या अंधाराच्या आकाशात तो गायबच झाला. त्याच्या या उडीनंतर लगेचच एफबीआयने तपास सुरू केला. कूपरच्या या सर्व प्रकरणाला ऑपरेशन नॉर्झॅक असं नाव देण्यात आलं. एफबीआयने सर्व प्रवाशांच्या आणि विमानाच्या क्रू मेंबर्सची विचारपूस केली. त्यांनी कूपरचे अनेक स्केचेस तयार केले आणि ते सगळीकडे प्रसारित केले. सर्वांनी मिळून प्रयत्न केले, पण कूपरचा काय पत्ता लागत नव्हता. घटनेच्या 9 वर्षानंतर 1980 मध्ये एका छोट्याशा मुलाला कोलंबिया नदीच्या काठावर काही पैसे सापडले. हे पैसे बघितल्यावर एफबीआयने तपास केला आणि असे लक्षात आले की हे तेच पैसे आहेत जे कूपरने चोरी केले होते. पण या पैशाच्या सापडण्याने एक नवीन प्रश्न निर्माण झाला, कूपर त्या बाकीच्या पैशासह कुठे गेला असेल? आणि जर तो पैसे तिथे सोडून गेला असेल तर तो स्वतः कुठे गेला असेल? डीबी कूपर कोण होता? काहींना वाटतं की तो एक प्रशिक्षित माणूस होता ज्याने हा सगळा प्लॅन व्यवस्थित रचला होता. काहींचं म्हणणं आहे की त्या उडीनंतर तो जंगलात कुठेतरी हरवला असेल. तपास करणाऱ्यांना कूपर बद्दल अनेक गोष्टी समजल्या, पण त्याची खरी ओळख आजही रहस्यमय आहे. त्यानंतर 2000 सालामध्ये एफबीआयने या केसला कोल्ड केस म्हणून जाहीर करून बंद केले. त्यानंतर तब्बल 45 वर्ष प्रकरणाचा तपास केला, परंतु अजूनही एफबीआयला या अनसुलझ्या रहस्याचा उलगडा करता आला नाही. काहीच ठोस पुरावे मिळाले नाहीत आणि कूपरच्या पुढे काय झाले हे आज ताब्यात कोणाला समजलं नाही. डीबी कूपरचं नाव आणि त्याची गोष्ट अजूनही जगभरात चर्चेचा विषय आहे. अनेकांना प्रश्न पडतो की त्याने हे कसं केलं असेल, त्याची योजना किती विचारपूर्वक आखलेली असेल आणि तो जिवंत असेल का? तर एक प्रश्न तुम्हाला मित्रांनो, तुमचं काय मत आहे? डीबी कूपर प्लेन मधून उडी मारल्यानंतर जिवंत राहिला असेल का? कमेंट मध्ये तुमचा अंदाज आम्हाला सांगा आणि अशाच रहस्यमय गोष्टी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.